कार्बनचं जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणतं आहे? कार्बनचं जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणतं आहे? तर बघा हिरा हे कार्बनचं जास्तीत जास्त काय बघा शुद्ध स्वरूप आहे. कोणतं? शुद्ध स्वरूप. पुढचा प्रश्न आहे, हिवतापावरील प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं आहे? हिवतापावरील प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 2 प्रायमाक्विन हे बघा हिवतापावरील सर्वात प्रभावी औषध आहे. कोणतं? प्रायमाक्विन. पुढचा प्रश्न आहे, जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए जड पाण्यामध्ये कॅल्शियम हा पदार्थ असतो. कोणता? कॅल्शियम. माणसाच्या शरीरात रक्ताचं प्रमाण किती टक्के असतं? माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण खालीलपैकी किती असतं? तर बघा टोटल 4% इतकं असतं. माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण 4% इतकं असतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक ए हायड्रोजन हा सगळ्यात हलका वायू. कोणता? हायड्रोजन. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणतं जीवनसत्व मानवी शरीरात तयार होतात? कोणतं जीवनसत्व आहे ते मानवी शरीरामध्ये तयार होतं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक इथं बघा के जीवनसत्व सुद्धा आणि ड जीवनसत्व सुद्धा आपल्या शरीरामध्येच तयार होतं. दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणतं खनिज द्रव्य महत्त्वाचं ठरतं? दाताचा क्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणतं खनिज द्रव्य महत्त्वाचं ठरतं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी. कोणतं? क्लोरीन. लक्षात ठेवा क्लोरीन हे दंतक्षय रोखण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. पुढचा प्रश्न आहे बघा, लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार हा नियंत्रित करता येत नाही? तर कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? तर डायबिटीज किंवा मधुमेह हा विकार नियंत्रित करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, मोतीबिंदू हा जो काही रोग आहे हा खालीलपैकी कोणत्या दोषामुळे होतो? तर मोतीबिंदू हा बघा नेत्रभिंगामुळे होतो. लक्षात ठेवा नेत्रभिंग. पुढचा प्रश्न आहे, दातांचा रक्तपिती म्हणजे काय? काय प्रश्न आहे? दातांचा रक्तपिती रोग म्हणजे काय? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी स्कर्वी. कोणता? स्कर्वी. पुढचा प्रश्न आहे, डायलिसिस उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये करतात? तर डायलिसिस उपचार पद्धती आपल्या सगळ्याला माहिती आहे मूत्रपिंडाच्या आजारामध्ये डायलिसिस उपचार पद्धती केली जाते. कशामध्ये? मूत्रपिंडामध्ये. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंबमध्ये डी जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतं. टिंबटिंबमध्ये डी जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतं. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी कॉड लिव्हर ऑइल. लक्षात ठेवा कॉड लिव्हर ऑइलमध्ये ड जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं. पुढचा प्रश्न आहे बघा, पेपेन हे औषध द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढलं जातं? कोणतं? पेपेन हे औषध द्रव्य राईट आन्सर आहे बघा पपई. लक्षात ठेवा काढलं जातं. लक्षात ठेवा पपई. खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? तर पांढऱ्या रोगपेशी रोगजंतूचा काय करतात? प्रतिकार करतात. पुढला प्रश्न आहे बघा, नर मानवी लिंग गुणसूत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे ऑप्शन क्रमांक बी XY हे काय बघा नर मानवी लिंग गुणसूत्र आहे आणि XX काय आहे? स्त्रीलिंगी मादा. पुढचा प्रश्न आहे, गंड मायटर गॉयटर म्हणजे टिंबटिंब या ग्रंथीला आलेली सूज होय. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणत्या? थायरॉइड या ग्रंथीला आलेली सूज होय यालाच आपण काय म्हणतो? ग्वायटर असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबिटीज या रोगाशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबिटीज या रोगाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी पेनक्रियाज. कोणती बघा? पेनक्रियाज ही ग्रंथी या रोगाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा, ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होतो? कोणता? ग्लुकोमिया. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए डोळे या रोगाला होतो. लक्षात ठेवा डोळा. ग्लुकोमिया हा डोळ्याला होतो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर बघा फुफ्फुस हा पचन संस्थेचा भाग नाही. कोणता? फुफ्फुस. पुढचा प्रश्न बघा, स्वादुपिंडात खालीलपैकी कोणते स्राव स्रवण होतात? स्वादुपिंडामध्ये कोणते कोणते स्राव स्रवण होतात? ऑप्शन क्रमांक इन्सुलिन आणि सोमोट्रॉपिन हे दोन स्राव स्रवले जातात. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. कशाची? लोहाची. पुढचा प्रश्न आहे, पेसमेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णांकरता वापरलं जातं. काय? पेसमेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णांकरता वापरलं जातं. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक आहे हृदयविकार. कशासाठी? हृदयविकारासाठी वापरलं जातं. पुढला प्रश्न काय बघा, कांदा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं तर कांद्यामधून कोणता वायू बाहेर पडतो? आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणता? अमोनियम. लक्षात ठेवा अमोनिया वायू बाहेर पडतो.
पुढचा प्रश्न आहे बघा, एड्सचा वापर खालीलपैकी कोणत्या मार्गाने होत नाही? तर एड्सचा वापर हा एड्स बाधित व्यक्तीच्या वस्तू वापरल्यामुळे काय होत नाही, होतच नाही, होतो तसा, परंतु लैंगिक संबंध ठेवल्यामुळे होत असतो. पुढचा प्रश्न आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तहान लागणे, भूक लागणे आणि वारंवार लघवीला होणे, वजन कमी होऊन थकवा येणे ही लक्षणे कोणत्या रोगाची आहेत? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, मधुमेह. कोणता रोग येतो? मधुमेह. पुढचा प्रश्न आहे बघा, क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? कशामुळे? क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता? तर स्कर्वी रोग होतो. लक्षात ठेवा, स्कर्वी. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी रोग होतो. पुढचा प्रश्न आहे, BCG हे रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? कोणती? BCG ही लस रोग प्रतिबंधक तरी क्षय या रोगाविरुद्ध वापरतात. कोणता रोग येतो? क्षयरोग. पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागामध्ये इजा होते? पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागात इजा होते? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, मज्जासंस्था. लक्षात ठेवा, मज्जासंस्था. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील स्नायूंचं वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असतं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए, किती? 39% इतकं असतं. लक्षात ठेवा, 39. पुढचा प्रश्न आहे, प्रथिने सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या अन्नपदार्थामध्ये आहेत? आपल्याला विचारलं आहे खालीलपैकी, तर सोयाबीनमध्ये बघा सगळ्यात जास्त प्रोटीन्स आपल्याला आढळतात, अंड्यापेक्षा पण जास्त असतात. पुढचा प्रश्न आहे, व्हायरोलॉजी खालीलपैकी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे? काय? व्हायरोलॉजी. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, विषाणूच्या संबंधित काय बघा, व्हायरोलॉजी. पुढीलपैकी कोणतं उदाहरण प्रोटोझोआ या संघ प्रकारामध्ये येत नाही? खालीलपैकी कोणतं उदाहरण प्रोटोझोआ या संघ प्रकारामध्ये येत नाही? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए, कोणतं? हायड्रा. लक्षात ठेवा, हायड्रा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पक्षी सस्तन गटामधला आहे? खालीलपैकी कोणता पक्षी सस्तन गटामधला आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, वटवाघूळ हा पक्षी बघा सस्तन गटामधला आहे. कोणता? वटवाघूळ. पुढचा प्रश्न आहे, लिंबू संत्रा हे टिंबटिंबयुक्त फळ आहेत. काय? लिंबू संत्रा हे कोणते? बघा सायट्रिक ॲसिडयुक्त फळ आहेत. कोणते? सायट्रिक ॲसिडयुक्त फळ आहेत. पुढचा प्रश्न आहे, रक्तामधील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? तर रक्तामधील बघा कोलेस्ट्रॉल हा घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते. पुढचा प्रश्न आहे बघा, मानवी शरीरातील सगळ्यात लांब हाड कोणतं आहे? मानवी शरीरातील सगळ्यात लांब हाड कोणते? बघा मांडीचे हाड, फिमर. लक्षात ठेवा, मांडीचं हाड, फिमर हे सगळ्यात लांब हाड आहे. पुढचा प्रश्न आहे, मूडदूस हा विकार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? कोणता? मूडदूस. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे, डी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता होतो? मूडदूस हा विकार होतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग हा अन्न प्रदूषणामुळे होत नाही? खालीलपैकी कोणता रोग हा अन्न प्रदूषणामुळे होत नाही? तर मधुमेह, त्यालाच आपण म्हणतो डायबिटीज, हा दूषित अन्न खाल्ल्यामुळे होत नाही. पुढला प्रश्न काय बघा, निकटदृष्टीचा हा जो काय दोष आहे हा कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? तर अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्याने निकटदृष्टीचा हा दोष सुधारता येतो. कोणत्या? अंतर्वक्र. पुढचा प्रश्न आहे बघा, कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेला कोणतं जीवनसत्व मिळतं? कोवळ्या सूर्यकिरणामधून. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ड जीवनसत्व बघा आपण जर उन्हामध्ये गेलो तर आपल्याला ते भेटत असतं. स्पायरागोयरा खालीलपैकी काय आहे? काय प्रश्न आहे? स्पायरागोयरा खालीलपैकी काय आहे? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे स्पायरागोयरा काय बघा, शैवाल आहे. त्याला आपण काय म्हणतो गावठी भाषेत? शेवाळ. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग खालीलपैकी कशामुळे येतो? तर वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग हा कशामुळे येतो? तर हरितद्रव्यामुळे येतो. लक्षात ठेवा, हरितद्रव्य. कोणतं द्रव्य? हरितद्रव्य. पुढचा प्रश्न आहे, पेशीच्या अनियंत्रित वाढीस खालीलपैकी काय म्हणतात? तर पेशीच्या अनियंत्रित वाढीस खालीलपैकी काय म्हणतात? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅन्सर किंवा कर्करोग असं म्हटलं जातं. टिंबटिंब या नावाचा डास चावल्याने हत्तीरोग होतो. कोणता डास चावल्यामुळे आपल्याला हत्तीरोग होतो? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक ए, क्युलेक्स या डास चावल्यामुळे हत्तीरोग होतो. पुढचा प्रश्न आहे बघा, डॉट्स ही जी काही कृती योजना आहे कोणत्या रोगाविरुद्ध संबंधित आहे? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाईप करा, जेणेकरून तुम्हाला 100% फायदा होईल. याचं सुद्धा उत्तर टाईप करा. फळे टिकवणे तसेच कांदे बटाटे यांना मोड फुटू नयेत म्हणून कोणत्या किरणाचा मारा केला जातो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, गॅमा या किरणाचा मारा केला जातो. कोणत्या? गॅमा किरणाचा मारा केला जातो. फळे टिकवणे तसेच कांदे बटाटे यांना मोड फुटू नये म्हणून त्याच्यावरती गॅमा किरणाचा मारा केला जातो. गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे गोबर गॅसमधून बघा मिथेन हा वायू मिळतो. कोणता? मिथेन. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? सोने
या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी AU. काय बघा AU ही सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वाजायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढचा प्रश्न आहे बघा AgOg नाही तर सोन्याची संज्ञा बघा AU, फक्त AU. ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? ऑक्सिजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या असते बघा 8 इतकी. लक्षात ठेवा ऑक्सिजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 8 इतकी असते. पुढचा प्रश्न आहे डायनामाइटचा आविष्कार खालीलपैकी कोणी केला? डायनामाइटचा आविष्कार कोणी केलेला आहे? तर अल्फ्रेड नोबल यांनी डायनामाइटचा आविष्कार केलेला आहे. अल्फ्रेड नोबल यांनी डायनामाइटचा आविष्कार केलेला आहे. न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? जे काही न्यूट्रॉन असते बघा त्याचा शोध लावलेला चॅडविक. कोणी लावलेला आहे? चॅडविक या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध भाग कोणता आहे किंवा शुद्ध प्रकार कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार टिंबटिंब हा आहे. राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक 2 रॉट आयर्न. बघा हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे कोणता? रॉट आयर्न. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण उबदार आहे? बघा आपल्याला काय विचारलंय कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण अतिशय उबदार आहे? तर त्या वायूचं नाही बघा कार्बन डायऑक्साईडमुळे उबदार आहे. कशामुळे? कार्बन डायऑक्साईडमुळं. वातावरणातील सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं आहे? वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नायट्रोजन या वायूचं बघा सगळ्यात जास्त वातावरणामध्ये प्रमाण आहे. कशाचं? नायट्रोजनचं. पुढचा प्रश्न आहे बघा रसायनशास्त्राला जे काही केमिस्ट्री हे इंग्रजी नाव आहे हे कोणत्या शब्दावरून पडलेलं आहे? तर रसायनशास्त्राला केमिस्ट्री हे इंग्रजी नाव कोणत्या? तर बघा या ठिकाणी केमिया. लक्षात ठेवा केमिया कशामुळे पडलेलं आहे? केमियामुळे पडलेलं आहे. क्रिप्टोग्राफी ही जी काही संज्ञा आहे कोणत्या विभागाशी संदर्भात आहे? कोणती? क्रिप्टोग्राफी ही जी काही संज्ञा आहे खालीलपैकी कोणत्या विभागाशी संदर्भामध्ये? जो काही वायरलेस विभाग आहे बघा त्याच्या संदर्भामध्ये क्रिप्टोग्राफी संज्ञा संबंधित आहे. टिंबटिंबचा वापर अतिनील किरणोत्सारी मिळवण्यासाठी करतात. तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 4. तर बघा क्वार्टज मर्क्युरी व्हेपर लॅम्प. इथं मयुरी नाही तर बघा या ठिकाणी मर्क्युरी आहे. लक्षात ठेवा क्वार्टज मर्क्युरी व्हेपर लॅम्प याचा वापर बघा अतिनील किरणोत्सर्ग मिळवण्यासाठी करतात. पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणता पदार्थ हा उच्च स्फोटक आहे? खालीलपैकी कोणता पदार्थ हा उच्च स्फोटक आहे? तर बघा TNT. लक्षात ठेवा TNT हा काय बघा उच्च स्फोटक आहे. लक्षात ठेवा TNT याला उच्च स्फोटक असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या विषाला वास नसतो? खालीलपैकी कोणत्या विषाला वास नसतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 धतुऱ्याच्या बिया. लक्षात ठेवा धतुऱ्याच्या बियाला अजिबात काय नसतो? वास नसतो. हे विष आहे धतुऱ्याचं बी. डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो याचं कारण विचारलंय. तर जे काही डांबराच्या गोळ्या असतात याचं जे काही संप्लवन होतं बघा संप्लवन झाल्यामुळे डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो. डांबराच्या गोळ्या कशा असतात बघा त्या पांढऱ्या असतात. नाही तर म्हणतात ते रस्त्यावरचं डांबर ते नाही. डांबराच्या गोळ्या पांढऱ्या असतात त्याच्यामुळे झुरळ वगैरे होत नाहीत. त्याच्यामुळे काही दिवसांनी त्याचा आकार का होतो कमी? तर बघा त्याचं संप्लवन होतं. पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब वायू 57 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो त्याला शुष्क बर्फ किंवा कोरडा बर्फ म्हणतात. तर कोणता आहे बघा तो ऑप्शन क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईडलाच काय म्हणतात? शुष्क बर्फ किंवा ठोस कार्बन डायऑक्साईड त्याला असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? शुष्क बर्फ असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे बघा हवेतील पाण्याच्या बाष्पांची संतृप्तता ज्या तापमानावर होते त्याला टिंबटिंब म्हणतात. काय प्रश्न आहे बघा हवेतील पाण्याच्या बाष्पाची जी काही संतृप्तता आहे ज्या तापमानाला होते त्याला काय म्हणतो आपण? दवाचा बिंदू असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 काय म्हणतो? त्याला आपण दवाचा बिंदू असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे बघा किरणांना वस्तुमान नसते. टिंबटिंब किरणांना वस्तुमान नसते. खालीलपैकी कोणत्या किरणांना जे काही गॅमा किरण आहेत बघा या ठिकाणी गॅमा इथं बघा गॅमा लिहायचं राहील आपलं. गॅमा किरणांना काय नसतं बघा वस्तुमान नसतं. कोणत्या गॅमा किरणांना वस्तुमान नसतं. पुढचा प्रश्न आहे बघा हळदीचा जो काय रंग आहे बघा तो आमलारीमध्ये कसा राहतो? हळदीचा रंग आमलारीमध्ये कसा राहील? तर बघा लाल हा राहील. हळदीचा रंग लाल हा राहील. पुढचा प्रश्न आहे बघा जड केंद्रकाचे हलका केंद्रकामध्ये रूपांतर होत असताना जी काही ऊर्जा आहे बघा जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते त्या अभिक्रियेला काय म्हणतात? या ठिकाणी बघा उत्सर्जित शब्द आहे. त्या अभिक्रियेला काय म्हणतात? तर त्या अभिक्रियेला म्हणतात बघा केंद्रीय विखंडीकरण. लक्षात ठेवा केंद्रीय विखंडीकरण असं म्हणतात. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा जी काही उत्सर्जित होते त्या अभिक्रियेला काय म्हणतात? केंद्रीय विखंडीकरण असं म्हणतात. अणुभट्टीमध्ये तयार होणारी ऊर्जा निर्मिती
कशामुळे होते? तर जी काही कशामुळे होते बघा, केंद्रीय विखंडनामुळे होते बघा. हे कशामुळे होते? केंद्रीय विखंडनामुळे होते. पुढचा प्रश्न आहे बघा, अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती कशामुळे होते? आपण आताच बघितलं, केंद्रीय विखंडीकरणामुळे होते. नेक्स्ट आहे बघा, अल्फा, बीटा, गॅमा या किरणांना धातूच्या पात्रातून आरपार जाण्याच्या काय प्रश्न आहे बघा, अल्फा, बीटा, गॅमा या किरणांना धातूच्या पात्रातून आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता, असा त्याचं अल्फा, त्याच्यानंतर बघा इकडं असा टोकेन बीटा, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इथं बीटा आणि पुन्हा असं गॅमा. अशा प्रकारचा याचा संबंध येईल बघा. ऑप्शन क्रमांक येईल आपल्याला लईच राहील या ठिकाणी अल्फा, बीटा, गॅमा असा क्रमसंबंध येईल. सगळं या ठिकाणी 2 टोकं असं सगळं. पुढचा प्रश्न आहे बघा, 1945 जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये कोणतं अणुइंधन वापरलं होतं? तर कोणतं होतं या ठिकाणी? युरेनियम आणि प्लुटोनियम याच्यामध्ये वापरलं होतं बघा. 1945 जपानमधील जे काही हिरोशिमा आणि नागासाकी या अणुबॉम्बमध्ये कोणतं इंधन होतं? युरेनियम आणि प्लुटोनियम असे 2 इंधनं वापरले होते. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या बघा, पेपरला छापण्याची डायरेक्ट शक्यता आहे. तर बघा, उदासीन असा असतो. मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? तो उदासीन असा असतो, उदास. पुढचा प्रश्न आहे बघा, 1 मोल पदार्थ म्हणजे किती रेणू? 1 मोल पदार्थ म्हणजे किती रेणू? तर राईट आन्सर आहे बघायचं 6.22 10चा या ठिकाणी 22वा घात. लक्षात ठेवा, 22वा घात. 1 मोल म्हणजे किती रेणू? 6.022 गुणाकारामध्ये 10चा 22वा घात. याचं राईट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा 6.22. इथे बघा 6.022. 022 या नुसतं 22 नाही, गुणाकारामध्ये 10चा 22वा घात. ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? तर ऑस्कर हा बघा चित्रपट म्हणजे काय, पिक्चरशी निगडित आहे. गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारण डॅडची कमतरता असते. 16 नंबरचा प्रश्न आहे, गरोदर स्त्रियांमध्ये डॅडची कमतरता असते. तर कशाची कमतरता असते? ऑप्शन क्रमांक 2 कॅल्शियमची कमतरता असते. कॅल्शियमची. पुढचा प्रश्न आहे बघा, पालकाच्या पानात डॅडचे प्रमाण खूप असतं. पालक भाजीमध्ये काय असतं? तर आपल्याला माहिती आहे, ऑप्शन क्रमांक 1 काय असतं? लोहाचं प्रमाण सर्वाधिक असतं. क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? जे काही क्षारयुक्त द्रावण असेल त्याची घनता मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी सॅलिनोमीटर. कशाचा वापर करतात? सॅलिनोमीटरचा क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी वापर केला जातो. 19 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारतातील पहिली प्लाझ्मा बँक कोठे सुरू करण्यात आली? भारतातील पहिली प्लाझ्मा बँक कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? तर दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिली प्लाझ्मा बँक सुरू करण्यात आली. कोरोना कवच योजना कोणी सुरू केली? काय प्रश्न आहे, कोरोना कवच योजना कोणी सुरू केली? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी भारत सरकारने कोरोना कवच नावाची काय केली योजना चालू केलेली आहे. करडईच्या तेलातील डॅश हे मेदाम्ल रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते. काय प्रश्न आहे, करडईतील तेलातील डॅश हे मेदाम्ल रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते. तर कोणतं येते? ऑप्शन क्रमांक 4 लिनोलिक. लक्षात ठेवा लिनोलिक. पेशीच्या कोणत्या भागामध्ये DNA असतो? पेशीच्या कोणत्या भागामध्ये DNA असतो? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 मायटोकॉन्ड्रिया या भागामध्ये काय असतो? DNA असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश परिणामामध्ये मोजली जाते. अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश परिणामात मोजली जाते. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 कॅलरी. कशामध्ये? कॅलरीमध्ये मोजली जाते. पुढचा प्रश्न आहे बघा, मानवी शरीरात रक्ताचे अभिसरण होण्यासाठी किती वेळ लागतो? आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन म्हणजे पूर्णपणे ब्लड फिरण्यासाठी किती वेळ लागतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 23 सेकंद. किती वेळ लागतो? 23 सेकंद इतका वेळ लागतो. शरीरातील सर्वात लहान अंतःस्रावी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात लहान अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 पीयूषिका ग्रंथी. कोणती? पीयूषिका ग्रंथी. आहारामधील प्रथिनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी डॅश ही चाचणी उपयुक्त ठरते. तर कोणती चाचणी उपयुक्त ठरते? ऑप्शन क्रमांक 2
बायोरेट. कोणती? बायोरेट चाचणी असते. हाडाच्या लांबीसाठी महत्त्वाच्या ऊती कोणत्या आहेत? काय प्रश्न आहे? हाडाच्या लांबीसाठी महत्त्वाच्या ऊती कोणत्या आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 कार्टिलेज. कोणत्या ऊतीत? कार्टिलेज ऊती. मानवाच्या रक्ताचा pH हा किती असतो? मानवाच्या रक्ताचा pH हा किती असतो? तर मानवी रक्ताचा pH असतो 7.5. किती? 7.5 इतका pH असतो. पुढचा प्रश्न बघा, गलगंडाच्या उपचारासाठी डॅश डॅश ही समस्थानिके वापरतात. गलगंडाच्या उपचारासाठी आयोडीन ही समस्थानिके वापरतात. कोणतं? आयोडीन. यात्रेला किंवा परदेशात जाण्यापूर्वी आरोग्य खात्यातर्फे डॅश डॅश टेस्ट आवश्यक केली जाते. तर कोणती केली जाते? आपल्याला माहिती आहे, उतरून टाकलेली आहे आपली इथं कोरोना. लक्षात ठेवा, कोरोना. ध्यानात ठेवा, कोरोना. स्नायूच्या आकुंचन प्रसरणासाठी डॅश डॅश एक क्षार उपयोग आहे. स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसरणासाठी कोणते क्षार उपयुक्त आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कॅल्शियम. काय? कॅल्शियम. पाठीच्या कानामध्ये आपल्याला किती मणके आहेत? पाठीच्या कानात एकूण किती मणके असतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 33. मेंदूतील क्रिया कोणत्या उपकरणाने मापता येतात? मेंदूतील क्रिया कोणत्या उपकरणाने मापता येतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 डबल EG. कोणती ती? डबल EG. ECG नाही, डबल EG. दंत वैद्य डॅश डॅश प्रकारचा आरसा वापरतात. दंत वैद्य डॅश डॅश प्रकारचा आरसा वापरतात. तर कोणता आरसा वापरतात? तर अंतर्वक्र. तर आपले दात कुठं असतात? आपल्या आतमध्ये, जबड्याच्या आतमध्ये, त्यामुळे अंतर्वक्र. तर यामधील आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर आपलं बरोबर उत्तर काय होईल बघा? पितळ. बाकीचे बघू शकता तुम्ही, लाकूड, प्लास्टिक आणि रबर. पितळ यामध्ये काय वेगळा घटक आहे. खालीलपैकी कोणती राजधातू विपुल प्रमाणामध्ये आढळत नाही? खालीलपैकी कोणती राजधातू ही विपुल प्रमाणामध्ये आढळत नाही? तर कोणती ती? ऑप्शन क्रमांक 1 झिंक. ऑप्शन क्रमांक 1 झिंक. पुढचा प्रश्न बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये केली जाते? डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये केली जाते? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3 मूत्रपिंडाचे विकार. मूत्रपिंडाच्या विकारामध्ये डायलिसिस ही उपचार पद्धती केली जाते. स्ट्रॉबेरीचा जॅम टिकवण्यासाठी डॅश डॅश वापरतात. स्ट्रॉबेरीचा जॅम टिकवण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 सोडियम बेन्झोएट. काय वापरतात? सोडियम बेन्झोएट हे स्ट्रॉबेरीचा जाम टिकवण्यासाठी वापर केला जातो. दाढी झाल्यावर आफ्टर शेव लोशन लावले जाते. यामुळे त्वचेचा स्पर्श खूप मऊ लागतो, कारण यात डॅश डॅश असते. तर त्यामध्ये काय असतं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 4 अल्कोहोल असतं. यामध्ये काय असतं? दारू असते. रसायन आणि त्यांचे उपयोग खालीलपैकी यामधली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. रसायन दिलेलं आहे आणि त्यामधली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 ही काही चुकीची. ॲट्रोपिन हे बघा पेप्टिक अल्सर हे बरोबर आहे. इतर तात्पुरता अन्स्थेनिया बरोबर आहे. नायट्रोग्लिसरीन हृदयरोगावर काय केलं जातं? हे सुद्धा काही बरोबर आहे. फक्त आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 काही चुकीची आहे. पाऱ्याला डॅश डॅश असं सुद्धा म्हटलं जातं. पाऱ्याला डॅश डॅश असं सुद्धा म्हटलं जातं. तर पाऱ्याला काय म्हटलं जातं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 क्विक सिल्वर. पाऱ्याला क्विक सिल्वर सुद्धा म्हटली जाते. पुढचा प्रश्न बघा, पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं वजनी प्रमाण किती असतं? पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण किती असतं? राईट आन्सर बघा 1:60 आहे. पाण्यामध्ये काय असतं? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण असतं एवढं. पुढचा प्रश्न बघा, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू. तर बघा कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू कोणता आहे? ब्रोमिन आहे. ऑप्शन क्रमांक 3 ब्रोमिन. बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो. हे विद्युत ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेतील रूपांतराचं उदाहरण आहे. तर बघा विद्युतमधून ती काय झालेली? यांत्रिक ऊर्जामध्ये ट्रान्सफर झालेली आहे. सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान कसं आहे? तर हे बघा हे विधान काय बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा, पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण डॅश डॅशमध्ये होते. तर पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण हे कशामध्ये होते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 मोठे आतडे. मनगटाचे व घोट्याचे सांधे हे डॅश डॅश प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहेत.
मनगटाचे व घोट्याचे सांधे हे डॅश डॅश प्रकारच्या सांध्याची उदाहरणं आहेत. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3 सरकता सांधा. याचे काही उदाहरणं आहेत. एका घन मिलीलिटर रक्तात सुमारे डॅश डॅश पांढऱ्या पेशी असतात. एका घन मिलीलिटर रक्तात सुमारे डॅश डॅश पांढऱ्या पेशी असतात. राईट आन्सर बघा 8000 पांढऱ्या पेशी असतात. किती? 8000 पांढऱ्या पेशी. ग्लुकोमिया हा आजार मानवी शरीराच्या डॅश डॅश अवयवाशी संबंधित आहे. ग्लुकोमिया तर हा बघा डोळ्याशी संबंधित आहे. कोणता? ग्लुकोमिया. बडेमिया, छोटेमिया आणि ग्लुकोमिया हा डोळ्याशी संबंधित आहे. खालीलपैकी वेदनानाशक औषध कोणतं आहे? खालीलपैकी वेदनानाशक औषधे बघा मॉर्फिन. ताप येणे. नाम किंवा सर्वनाम यांचे विभक्ती रूप तयार करणाऱ्यास त्यांची जी अक्षरे जोडली जातात त्यांना टिंब म्हणतात. तर त्यांना काय म्हणतात बघा? प्रत्यय असं म्हटलं जातं. काय? प्रत्यय असे. संयुक्त स्वर. काय प्रश्न आहे? संयुक्त स्वर हे कोणत्या उच्चाराचे असतात? तर संयुक्त स्वर हे बघा दीर्घ उच्चाराचे असतात. कशा? दीर्घ उच्चाराची. पुढचा प्रश्न आहे बघा, दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? जर दोन व्यंजने एकत्र आली तर त्यांना काय म्हणतात बघा? संयुक्त व्यंजने असं म्हणतात. काय म्हणतात? संयुक्त व्यंजन. अनंत हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? अनंत तर हा बहुव्रीही समास आहे. अनंत हा कोणता आहे? बहुव्रीही समास. खालीलपैकी गुणवाचक सर्वनाम ओळखायचं आहे. तर गुणवाचक सर्वनाम आपल्याला एकदम सोपे ओळखायला. गोड हे काय बघा? गुणवाचक आहे. गोड. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ आपल्याला विचारला आहे. तर पंचमीचा काय बघा? अपादान हे काय बघा? कारकार्थ आहे. लक्षात ठेवा. तपाचर या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता? तपाचर या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर बघा तत्पुरुष समास. कोणता आहे बघा? तत्पुरुष समास. नेक्स्ट पहा, अनाथ या शब्दातील योग्य समास आपल्याला ओळखायचा. अनाथ. अनाथ हा काय बघा? तत्पुरुष समास आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. अनाथ कोणता आहे? तत्पुरुष समास. कर्ता हा नेहमी प्रथमांत आणि कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असतं तेव्हा त्या प्रयोगाला टिंब म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? कर्तरी प्रयोग असं म्हणतात. काय म्हणतात? कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे बघा, जमा व जत्रा. जमा व जत्रा या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? तर राईट आन्सर आहे बघा दंत तालव्य. ऑप्शन क्रमांक 2 कोणती बघा? दंत तालव्य. निरंतर हा शब्द कोणत्या गटामध्ये मोडतो? निरंतर हा शब्द कोणत्या गटामध्ये मोडतो? तर बघा उपसर्ग घटित या गटामध्ये मोडतो. कोणत्या? उपसर्ग घटित. पुढचा प्रश्न आहे बघा, त्याची कविता लिहून झाली. प्रयोग ओळखायचा आहे. त्याची कविता लिहून झाली. तर हा काय बघा? समापन कर्मणी प्रयोग आहे. कोणता? समापन कर्मणी प्रयोग. नेक्स्ट पहा, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणय झाला या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? तर बघा यामध्ये कोणता आहे बघा? शांतरस आहे. कोणता? शांतरस. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील काव्य पंक्तीमध्ये कोणत्या अलंकाराचा वापर झाला आहे? कोणी दिला जिव्हाळा, कोणाचा ताप झाला, असले दुरुनी कोणी जवळून वार केला. या ठिकाणी बघा यमक अलंकार आहे. कोणता? यमक अलंकार. पुढचा प्रश्न बघा, श श स या वर्णांना काय म्हणतात? त्यांना उष्मे म्हणतात. लक्षात ठेवा उष्मे. पुढचा प्रश्न बघा, डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका या वाक्यातील कोणता रस निर्माण झालेला आहे? तर कोणता बघा? शृंगार या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कोणता? शृंगार रस. यामधून बघा शृंगार रस झालेला आहे. गड आला पण सिंह गेला हे उपवाक्य कसं आहे? गड आला पण सिंह गेला. तर हे बघा न्यूनत्व बोधक आहे. लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. कसं आहे? न्यूनत्व बोधक. पुढचा प्रश्न आहे बघा, गावस्कर हा जोड शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? गावस्कर तर ही विसर्ग संधी. कशी बघा? ही विसर्ग संधी. गावस्कर. पुढचा प्रश्न आहे बघा, सलाते आणि सलानाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर सलाते आणि सलानाते हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. लक्षात ठेवा द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. कामासाठी तो 10 दिशा फिरत होता यातील अव्यय कोणता आहे? कामासाठी तो 10 दिशा फिरत होता. हे कोणते बघा? शब्दयोगी अव्यय. लक्षात ठेवा शब्दयोगी अव्यय. साप माझ्या समोरून गेला या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर बघा हे कोणतं आहे बघा? स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. कोणतं? स्थलवाचक क्रियाविशेषण. स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. तर हे आत्मवाचक सर्वनाम आहे. कोणतं? आत्मवाचक सर्वनाम. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना आपण काय म्हणतो? तर आपल्या मनातील भावना किंवा वृत्ती व्यक्त करतो त्याला आपण काय म्हणतो बघा? केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. कोणतं? केवल प्रयोगी.
शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? तर आता सर्वांना माहिती आहे शूर काय आहे, तर हे एक विशेषण आहे बघा. ऑप्शन क्रमांक बी विशेषण. पुढचा प्रश्न बघा, धोनी क्रिकेट चांगला खेळतो या वाक्यातील चांगला हा शब्द काय दर्शवतो? तर धोनी क्रिकेट चांगला खेळतो, तर हे क्रिया विशेषण आहे. लक्षात ठेवा, क्रिया विशेषण. मी तिला पुस्तक दिले हे कोणते कारक आहे? मी तिला पुस्तक दिले हे कोणतं बघा? संप्रदान आहे. ऑप्शन क्रमांक 3 संप्रदान. पुढचा प्रश्न बघा, खानदेशी कवयित्री म्हणून कोणाला ओळखलं जातं? खानदेशी कवयित्री म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर बहिणाबाई चौधरी यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा, लोकांनी त्याला डोक्यावर घेतले या वाक्यामधील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर कोणता बघा? सकर्मक भावे प्रयोग यामध्ये. तो भेटला आणि चटकन निघून गेला. तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर समुच्चय बोधक हे कोणतं आहे बघा? हे समुच्चय बोधक. पुढचा प्रश्न बघा, अनंत हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण म्हणता येईल? अनंत तर कोणत्या बघा? हे बहुव्रीही समास आहे. कोणता? बहुव्रीही समास. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदावरून हुकूमत कोण चालवतो? तो कोण चालवतो बघा? कर्ता चालवतो. लक्षात ठेवा, कर्ता चालवतो. पुढचा प्रश्न बघा, प्रयोग ओळखायचा आपल्याला. सुरेशने आंबा खाल्ला. तर बघा या ठिकाणी सुरेशने आंबा खाल्ला त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. कोणता? कर्मणी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. एकदम सोपा आहे. शिकवावे म्हणजे कोणता? भावे. पुढचा प्रश्न बघा, प्रयोग सांगा. त्याने साप मारला. तर साप मारला म्हणजे कोणता आहे बघा? हा कर्मणी प्रयोग आहे. साप मारला. कोणी मारला? त्याने मारला. भावे प्रयोगाचे उदाहरण आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. भावे. आईने मुली समजवाले. आईने मुली समजाविले हा काय बघा? भावे प्रयोग आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. तर कोणते बघा? हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कोणता? सकर्मक कर्तरी प्रयोग. नाना मामांनी आपल्या मुलाला शाळेत घातलं वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. नाना मामांनी आपल्या मुलाला शाळेत घातलं. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी कर्म भावसंकर प्रयोग आहे. कोणता? आहे कर्म भावसंकर प्रयोग. पुढील वाक्यामधील आपल्याला क्रियापदाचा अचूक काळ किंवा पोट प्रकार ओळखायचा आहे. माझी बहीण पुस्तक वाचत आहे. माझी बहीण पुस्तक वाचत आहे. तर हा कोणता आहे बघा? अपूर्ण वर्तमान काळ आहे. कोणता? अपूर्ण वर्तमान काळ. रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखायचं आपल्याला. रीती वर्तमान काळातलं तर बघा, मी लेखन करीत असतो हे काय? रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे. मी लेखन करीत असतो. काळ ओळखायचा बघा, आई मुलांना जेवायला वाढत होती. आई मुलांना जेवायला वाढत होती. तर काय बघा? हे अपूर्ण भूतकाळ आहे. काय आहे? अपूर्ण भूतकाळ. पुढचा प्रश्न बघा, सूर्य मावळत आहे. भविष्यकाळ करायचा आपल्याला. सूर्य मावळत आहे. तर बघा, सूर्य मावळलेला असेल. काय? सूर्य मावळलेला असेल हे काय बघा? पूर्ण भविष्यकाळ. नंतर बघा, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणारा बदल याला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं बघा सामान्य रूप असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, सामान्य रूप. पुढचा प्रश्न बघा, त्याच्या वागण्याचा मला राग आला वाक्याचा या शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ ओळखायचा आहे. तर कोणता आहे बघा? या ठिकाणी करण. या ठिकाणी काय? करण. नेक्स्ट पहा, तो गावचा राजा आहे वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची. तर षष्टी. लक्षात ठेवा, षष्टी. तो गावचा राजा आहे. मराठीमध्ये एकूण लिंग किती आहेत याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. मराठीमध्ये एकूण लिंग किती आहेत याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा.